घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू। शास्त्र विभागाने आज जे पथनाट्य मोबाईलच्या दुष्परिणाम संदर्भात सादर केले, मनाला अत्यंत भावले आणि चांगला संदेश आपण दिला। मी डॉक्टर सुनील पवार सर, नेत्रदीपक आदरणीय डॉक्टर सुनील पवार व नेत्रदीपक पवार व त्यांचे सर्व सहकारी बंधू व विद्यार्थी मित्र बंधू भगिनी, संरक्षणाचं काम करण्यासाठी तुमचं कौतुक करते आणि त्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळे नगरसेवक, पत्रकार बंधू आणि भगिनी, मोबाईलचा खूप चांगला वापर आहे आणि त्यासाठी मोबाईल मे बी त्याचा शोध लागला आहे, कारण त्यात आपण अलार्म लावू शकतो। अलार्म लावल्यामुळे, रिमाइंडर्स लावल्यामुळे आपण वेळेवर पोहोचू शकतो। त्यात नोट्स आहे, आपल्याला तेव्हाच्या तेव्हा लिहायची गरज नाही आणि आपण नोट्समध्ये जर सगळं व्यवस्थित आपले कार्यक्रम लिहिले तर आपल्याला ते पण माहिती पडेल। पण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे तसे तोटे पण आहे आणि आपण तोट्याकडे जास्त झुकतो। तुम्ही सगळेच या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की मोबाईल वाईट नाही, त्याचा काही चांगला उपयोगही आहे, पण आजकाल जो दुष्परिणाम होत चालला मोबाईलमुळे, विद्यार्थी लहान मुलगा झोपत नसेल तर आई त्याला मोबाईल देते, मोबाईल नंतर ऑनलाईन आई असते, मोबाईल मुलगा सोडत नाही, जेवण करतानाही मोबाईल वापरतो, प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईलचे त्याचे प्रमाण जास्त झालेलं आहे। मोबाईलचे दुष्परिणाम खूप जास्त वाढलेले आहेत, डोळ्यांवर त्याचे इफेक्ट व्हायला लागलेले आहेत। मोबाईलच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी त्याने उपयोग करावा, पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून लांब राहावं, म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, आम्ही पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय लोणखेडा शहादाचे विद्यार्थी। आम्ही आमच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोबाईल अनेक नाती तुटलेली या संकल्पनेवर आधारित पथनाट्य आज शहादा शहरात 4 ठिकाणी सादर केलं। या पथनाट्यात आम्ही या संकल्पनेतनं आम्हाला हे लोकांना जनजागृत करायचं होतं की कशा प्रकारे आपण फक्त एका यंत्रामुळे आपल्या परिवारातील, कुटुंबातील असेल किंवा मग गुरुजनांप्रतीच्या जो नाती आहेत ते कशा पद्धतीने विसरत चालले आहेत आणि एका मोबाईलमुळे आपण अनेक नाती कशी पद्धतीने तोडत आहोत, आणि त्याबरोबरच हे आम्ही आजच्या पिढीला आणि भविष्यात येणारी जी पिढी त्याला घडवण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी आम्ही हे पथनाट्य सादर केलं आहे। धन्यवाद।